धार्मिकता कितपत उपयुक्त आहे आणि ती कुठे हानिकारक ठरते? जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या भूमिकेत पूर्णपणे अडकून पडता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या धार्मिकतेच्या मर्यादित जाणीवेपलीकडे जाऊन पाहायला अजिबात तयार नसता, तेव्हा हे लक्षात घ्या की तुमची ती धार्मिकतेची जाणीव कदाचित पूर्णपणे चुकीची असू शकते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला दिसत नाही, कारण तुमची ती धार्मिकतेची जाणीव की तुमच्या समजुतीवर अवलंबून असते आणि समजुती सतत बदलत असतात. म्हणून जेव्हा तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टी पूर्णपणे दुर्लक्षित करता आणि ध्यानात घेत नाही, तेव्हा तुम्ही स्वभावाने अत्यंत हेकेखोर, गर्विष्ठ आणि अहंकारी, संकुचित विचारांचे आणि कोणाशीही संवाद न साधणारे असे अबोल व्यक्ती होता. मी काय सांगतोय ते समजतंय का? मग तुम्ही इतके कठीण बनता की कोणालाही तुम्हाला समजवणं अवघड होतं. मग तुमचं ज्ञान कमी व्हायला लागतं, लोकांशी असलेले संबंधही बिघडायला लागतात. सगळं काही हळूहळू कमी व्हायला लागतो. हे सगळं तुमच्या धार्मिकतेच्या जाणीवेमुळे घडतं. त्याचवेळी जर तुमच्याकडे धार्मिकतेची जाणीव नसेल तर तुम्ही सतत स्वतःवर शंका घ्यायला लागता. ही दुसरी टोकाची गोष्ट आहे. मग तुम्ही आत्मशंकेने ग्रस्त होता. तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला शंका येते, अरे मी बरोबर करतोय का? मी योग्य आहे का? मी चुकीचे आहे का? मग तुम्ही स्वतःलाच दोष द्यायला लागता. ही दुसरी टोकाची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही त्या मधल्या मार्गावर असायला हवं, जिथे तुम्ही धार्मिकतेची जाणीव जपताय पण त्यात अडकून किंवा मन बंद करून बसत नाही. तुम्ही खुले आहात, तुम्ही शिकायला खुले आहात, ऐकायला खुले आहात. गुरुदेव, जे साधक देव किंवा गुरु सर्व काही त्यांच्यासाठी करतील अशी अपेक्षा ठेवतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना मूर्खांच्या स्वप्नातून बाहेर कसे काढावे आणि स्वप्रयत्नासाठी कसे प्रेरित करावे? हो, तुम्ही त्यांना सांगितले पाहिजे, त्यांना हे जाणवून दिले पाहिजे की देव फक्त त्यांनाच मदत करतो जे स्वतःला मदत करतात. एक म्हण आहे नाही का, देव त्यांना मदत करतो जो स्वतःची मदत स्वतःच करतो. असे म्हटले जाते की संपत्तीची देवी लक्ष्मी प्रयत्न करणाऱ्या आणि धैर्यवान लोकांकडे येते. उद्योगिनाम पुरुष सिंहम उपैती लक्ष्मी. लक्ष्मी कोणाकडे जाते? ज्यांच्यामध्ये धैर्य आहे, आणि हे केवळ धाडसानेच साध्य होणार नाही. अहंकार, आम्ही त्याला धैर्य मानतो, अहंकार नाही. आमच्या सर्वांच्या स्वभावामध्ये अत्यंत साधेपणा, कमालीची सहजता आणि विलक्षण धैर्य सामावलेले आहे, आणि याच गुणांमुळे आपल्याला आयुष्यात सर्व काही प्राप्त होते.